मी पुण्यातून इथे फिरायला आलोय जुन्नर तालुक्यात. मी माझ्या कुटुंबासोबत फिरायला आलोय आणि दरवेळी मला अशा ठिकाणी फिरायला जायला आवडतं जिथे निसर्गाचा आपण निसर्ग त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये अनुभवू शकतो. पण जसं की तुम्ही सांगताय की आता इथे अदानीचा एक प्रोजेक्ट येतो एनर्जी रिलेटेड आणि ते बऱ्यापैकी नेचरचा स्पेस ऑक्युपाय करतायत आणि त्याच्यात डेव्हलपमेंट करणार आहेत. तर याबाबत मला असं वाटतं की ही गोष्ट नक्कीच जुन्नर तालुक्यातील जे निसर्ग आहे तो प्लस जुन्नरचा जो टुरिझम आहे त्या गोष्टींना इम्पॅक्ट करेल. कारण का माझ्यासारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते दुसऱ्या ठिकाणी जायला सुरुवात करतील आणि इव्हेंच्युअली एक काळ असा येईल की गव्हर्नमेंट प्रत्येक ठिकाणी त्यांचं काही ना काही प्रोजेक्ट्स आणतील. तर याला अल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंटने अल्टरनेटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे एनर्जीसाठी जर काम करायचंय तर एनर्जीला जे इफिशियंट अल्टरनेटिव्ह आहेत म्हणजे सोलर झाला किंवा इवन बाकीचे काही नवीन संशोधन करून त्याच्यातून एनर्जी निर्माण केली जाऊ शकते का ह्याचा विचार करून गव्हर्नमेंटने केला पाहिजे. आणि नक्कीच पर्यावरणाला सर्वप्रथम सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. कारण का शेवटी पर्यावरण सुरक्षित आहे तरच आपण सुरक्षित आहे. नाहीतर काही पॉइंटच नाहीये की किती एनर्जी प्रोड्यूस केली किती डेव्हलपमेंट केली याचा काहीच उपयोगच नाहीये. मग शेवटी आता ह्या सह्याद्रीमध्ये जवळपास प्रोजेक्ट त्यांचे आहे. तर ही सह्याद्री वाचवण्याचं काम त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि आता त्याच सह्याद्रीला जे काही बाकीचे जे काही नेते आहेत किंवा काय आहेत यांनी खरं तर त्या परिस्थिती कशी. आता सह्याद्री बद्दल बोलायचं झालं तर मी थोडक्यात सांगतो. मी महाराष्ट्राच्या बाहेर 2 वर्ष राहिलोय आणि कधी महाराष्ट्राचा जर विषय निघाला तर छाती फुगून येते सह्याद्रीचं नाव काढलं की. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि जर या सह्याद्रीला इजा पोचते किंवा ठेच जाते तर हे नक्कीच आपल्यासाठी एक अपमान आहे आणि हा नक्कीच झाला नाही पाहिजे. आणि आपण सह्याद्रीचं रक्षण केलं पाहिजे. सरकारने सुद्धा सह्याद्रीचं कसं संगोपन केलं जाईल ह्याचं सगळ्यात पहिलं प्राधान्य त्याला देऊन मगच डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे. असं वाटतं की आपला हा देश आहे ही एक भारत माता आहे आणि जर तिच्या अंगावर जर कोणी इजा करत असेल तर तो आपल्यावर इजा करतोय अशा प्रकारे आपण त्याला रिॲक्ट करायला पाहिजे. मी आता येताना बघितलं इथे उपोषण चालू आहे आणि मला हे खरंच खूप बरं वाटतंय की ॲटलिस्ट लोक आता बोलायला लागलेली आहेत आणि सगळ्यांनी एकजूट येऊन आता ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे. कारण जर माझ्या आईचा बलात्कार होतोय आणि ते मी डोळ्यांनी बघतेय तर ते मी सहन करू शकत नाही. मला माझा आवाज उठवायलाच पाहिजे आणि मी तो उठवणार. तसंच मला त्यांनी जो आवाज उठवलाय त्यांच्या आवाजात आवाज मिळवायला खूप आवडेल. कारण मला कोणीही माझ्या भारत मातेवर येऊन प्रोजेक्ट करायचा आहे तो पण माझ्या ग्रामस्थ लोकांना विश्वासात न घेता करायचा आहे, त्यांना न विचारता करायचा आहे, त्यांचे घरं उद्ध्वस्त करून करायचं आहे तर ते मी सहन करणार नाही. नाणेघाट जवळ हा प्रोजेक्ट होतोय. नाणेघाट हा ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. त्या ठिकाणी जी प्राचीन आपली जी काही मराठी भाषेचा उगमस्थान त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट होतोय. काय सांगाल आपण. ते आता जेव्हा मला लक्षात येतंय की असं होतंय तर ते खरंच खूप वाईट होतंय. म्हणजे चुकीच्या कारणासाठी तुम्ही म्हणजे एक गोष्ट करायची आहे ठीक आहे विकास करायचा आहे तुम्हाला पण त्याचे अनेक पैलू असू शकतात. तुम्ही जर ते पडताळले आणि तरी पण काही नाही आहे तर इथल्या ग्रामस्थांना आधी विश्वासात घ्या, त्यांना विचारा आणि ते जर त्याच्यासाठी हो म्हणत असतील तर तुम्ही ती गोष्ट पुढे नेऊ शकता. पण तुम्ही त्यांना न कळता रात्रीच्या अंधारात जर गोष्टी करून पुढे नेत असतील, लोकांना पैसे देऊन शांत बसायला सांगत असतील तर ते बरोबर नाही आहे आणि त्याच्या विरुद्ध बोलायला गेलं पाहिजे. पुणे आणि मुंबई या ठिकाणाहून खरं तर मोकळा श्वास घेण्यासाठी निसर्गाचा श्वास घेण्यासाठी पुणे आणि मुंबई या ठिकाणचे पर्यटक येतात. तुमच्यासारखे देखील काही निसर्गप्रेमी आहेत ते श्वास घ्यायला येतात परंतु हा श्वास कुठेतरी विकला जातो. खरंय. आज आता असं आहे ना की हे लोक विजेसाठी प्रकल्प आणणारे आणि सगळे झाडं कापणारे आहेत. उद्या ऑक्सिजन नाही मिळणार म्हणून ऑक्सिजनसाठी प्रकल्प बांधतील आणि आपल्याला विकतील. म्हणजे आपण सगळं जर विकत घ्यायचं आहे आणि यांचे घरं भरायचे आहेत तर काय जे आपल्याला निसर्गाने स्वतः दिलंय भरभरून दिलंय त्याची आपण जर ठेव जपू शकत नाहीये तर आपले म्हणजे हातपाय कापून टाकले चौरंगा केल्यासारखंच आहे. आपण जर आत्ता नाही बोललो तर मग कधी बोलणार.